जय शिवराय मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित शिवाजी सावंत लिखित छावा कादंबरीचे वाचन आपण शौर्यगाथा या चॅनलवर करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की मिर्झा राजा स्वराज्यावर चालून आलेला आहे, तसेच दिलेर खानानेही पुरंदर किल्ल्यावर आक्रमण केले आहे। संभाजी महाराजांना औरंग्या कोण आहे याचे उत्तर देताना महाराजांच्या विचारांचे वर्णन आपण बघितले। आता यापुढील भाग आपण बघूया। पुरंदराच्या वेढ्याला 15 दिवस लोटले। किल्ले पुरंदर प्राणबाजीने भांडत होता। रात्री बेरात्री गडावरचे मावळे तुकड्या तुकड्यांनी दिलेरच्या गोटावर एल्गार करत चालून जात होते। सावध असलेला दिलेर निकराने छापे मोडून काढत होता। हत्यारे चालविताना कामी आलेल्या धारकऱ्यांची प्रेते गड उतरंडीवर तशीच पडत होती। हाती लागलेल्या प्रेतांच्या पायांना काढण्यांचे फास आवळून घोड्यांच्या टापेला बांधून त्यांची दिलेरच्या गोटासमोर फरफटती धुळधिंड निघत होती। कन्हे पठारावर पेटत्या तोफांच्या भांड्यांचा दणक्याने दणाणून निघत होते। आसमान धुराने काळवंडत होते। महार कहार कोळी रामोशी मरत होते, मरता मरता झुंजत होते। आपल्याच धिप्पाड पठाणी हशमांच्या घामेजल्या उघड्या पाठीवर कोरडे उडीत फते लष्कर अब्दुल्ला खान महेली या अवजड तोफा दिलेर मीर अतिश खान आणि निकोलो मानुची यांनी वज्रगडावर वर्मी आगमार करतील अशा उंचीच्या धमधम्यांवर आणल्या। त्या दणकत्या 3 नागिनींनी वज्रगडाला खिंडार पाडले। गडाला पाण लागले। दिन दिन आक्रोशत पठाणी बहलिया मोगल हशम उन्हाने तळपती नंगी हत्यारे पेलत सुलतानढवा करीत वज्रगडावर तुटून पडले। गडावरचे चालते फिरते हत्यारे थांबले। वज्रगड पडला। श्रींच्या कंठातील रुद्रमाळ तुटली। दिलेरचे पठाणी पाय पुरंदराच्या पायरीवर पडले। आता तो निकराने मंदिरात घुसणार होता। किल्ले पुरंदरात धनी लई झट झोज घेतली, पर अपयश पदरात आलं। आम्हाला तोंड टाकाया जागा नाही। आता हो तर आमच्या गर्दना मारा, हो तर कडेलोट करा, तेवढे मरण तरी किरत म्हणून मागं राहील। वज्रगडाचा किल्लेदार खालच्या मानेने राजांच्या समोर आला, आपल्या उतारला कड मोकळा करत होता। एक राजकारणी डावपेचाची चाल म्हणून वज्रगडाच्या कैदी म्हणून सापडलेल्या किल्लेदाराला आणि 200 मावळ्यांना मिर्झा राजाने हसत सोडून दिले होते। राजे किल्लेदाराला काय सजा फरमावील याचे चिंतातुर मुद्रांनी अंदाज करत निळो सोंदेव, कुडतोजी, मोरोपंत, अनाजी दत्तो ही सगळी मंडळी सरजोत्यावर उभी होती। सदर बैठकीवर संभाजी राजांसह बसलेले राजे किल्लेदाराचे पिळवटलेल्या कडाचे बोलणे ऐकून उठले। संत चालत ते हमचौकात आले। किल्लेदाराच्या खांद्यावर आपल्या अजान बाहूचा तळवा चढवीत म्हणाले, किल्लेदार, काय फारक केली तुम्ही आमची? आम्ही हार जीत मोलाची मानत नाही। एवढी मूठभर शिबंदी घेऊन तुम्ही दर्यासारख्या गनिम फौजेशी शर्थीनं झुंजलात। आज आमचे हात आखथे आहेत, नाहीतर तुम्हा साऱ्यांच्या पाठीवरच्या ढालीत आम्ही शिगोनशीग मोहरा भरल्या असत्या। मुजुमदार निळो सोंदेव यांना याद फरमावली। जी म्हणत निळो सोंदेव लगबगीने हमचौकात आले। या आसाम्यांची मोजदाद करा। आमच्या लोकांचा जमेल तसा मरातब आम्हास करणे आहे। जेवढ्या आसामी असतील तेवढी शेला पागोटी पेश करा। निळो सोंदेवांनी मावळ्यांची मोजदाद केली। शेला पागोट्यांची तपके त्यांनी हमचौकात आणली। आपल्या हाताने राजे प्रत्येक लढलेल्या मावळ्याला शेला पागोटे बहाल करू लागले। सदर बैठकीवरून उठून संभाजी राजे हमचौकात आले। पुढे होत आपल्या आबासाहेबांची तकलीफ कमी व्हावी म्हणून तबकातील 1-1 पागोटे उचलून आदबीने ते राजांच्या हातात देऊ लागले। आपल्या उरात खोल लपवून घ्यावे असे एक जीवन सत्य संभाजी राजांना कळून चुकले होते। आयुष्यात हारजीतीला काही मोल नसते, मोल असते ते झगडण्याला, निकराने प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला। राजे प्रतापगडावर जाऊन जगदंबेचे दर्शन घेऊन आले। बेअसरा झालेल्या, सर्वस्व लुटलेल्या हताश मावळ माणसांची आता राजगडावर दाटीच दाटी झाली होती। 12 मावळ्यांच्या चाकोन्यांतून हुसकवलेल्या उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे रोज नवे नवे ताण राजगडावर चढत होते।
राजे जातीने शिंद्याची विचारपूस करत होते. अंबरखान्यातील धान्यपोती बाहेर काढण्याच्या आज्ञा देऊन आपल्या माणसांना पोट पाण्याला लावित होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेले काळपण ते पुसू शकत नव्हते. हा सल राजांच्या मनात खोलवर सलत होता. नेहमीसारखे राजे संभाजी राजांसह बाले किल्ला उतरून लोकांच्या भेटीगाठीसाठी पद्मावती माचीवर आले. गडांच्या सुवेळा, संजीवनी, पद्मावती या तिन्ही माच्यांवर मार खाल्लेल्या मावळ्या कुणब्यांची दाटी झाली होती. किरणे मावळतीला आली होती. राजे पद्मावतीच्या सदर चौकाबाहेर पडले. त्यांच्या पाठीशी शंभूराजे होते. राजे बधिरल्या मनाने चालत होते. माणसे पायांवर लोटांगणे घालू लागली. एकाएकी त्या कोंदाटल्या गर्दीतील हैतबा पांढरे हा 4-20 वर्षांची उमर झालेला म्हातारा राजांच्या मागून चालणाऱ्या शंभूराजांना बघून गलबलून गेला. त्याचे पांढरे कानकल्ले थरारले. लटलटत्या हाताने भोवतीच्या कुणब्यांची गर्दी फोडीत तो पुढे झाला. शंभूराजांचा हात आपल्या सुरकुतल्या हाताने धरून तो कापऱ्या कातर आवाजात म्हणाला, "थांब वाईच माझ्या लेकरा, डोळं भरू दे माझं." त्याचे बोल ऐकून राजे थबकले. त्यांनी मागे वळून बघितले. म्हातारा हैतबा आपल्या रखरखती थरथरत्या तळहातांचे पंजे संभाजी राजांच्या रसरशीत गालावरून फिरवित होता. ते फिरवताना त्याच्या म्हातारा पांढरट डोळ्यांतून उपटलेली पाण्याची धार त्याच्या पांढऱ्या गलमिशांत उतरू लागली. "काय झालं बाबा, डोळ्याला पाणी का?" राजांनी त्याला विचारले. म्हातारा हैतबाने चटदिशी 12 बंदीच्या हातोप्याने आपले डोळे पुशीत जाब दिला, "कुठं काय हाय धनी." म्हातारपणानं डोळे पाझरत्यात वैच. हैतबा आपलं कड राजांच्या समोर उलगडायला राजी नव्हता. "बाबा, आम्ही तुम्हास लेकरासारखे, जे सल्ले ते आम्हास बोलले पाहिजे." राजे म्हातारेच्या काळजात घुसले. हैतबाची सुरकुतली मन लटलटू कापू लागली. त्याने निकराने उरबंद केलेले कड डोळ्यांचे बांध फोडून पुन्हा बाहेर फुटला. लटलटत्या आवाजात तो म्हणाला, "काय सांगू राजा, काय रया राहिली नाही. माझा एकुलता ल्योक येडा झाला." त्याची तरणेताठी बाईल त्याच्या मुसक्या आवळून त्याला झाडाला बांधून त्याच्या म्होर राकेसांनी आपल्या अंगाखाली किर घेतली. राजा उठे आतरान नसताना घोड्याला घालून ते भडवं निघून गेलेत तिला. तवापून डोसकं चक्रलं माझ्या लेकराचं. त्याचं एकुलतं एक यार पोर होतं, ते खोपाटच्या दारात मारून पडल्यात होतं. शिवारातनं वाडीत आलो नि ह्यो इस्कोट दिसला नदरला. ह्या हातानं त्या पोराला मूठ माती दिली म्या राज. तुझ्या या धाकल्या धन्याला बघताना त्या पोराची सय झाली. एवढ्यात उमरीचं होतं ते. म्हलू नाव होतं त्याचं. आता नाही नजर पडायचं. कशा पायानं पोट जळाया शिदू देतोस मला राजा. ही म्हातारी गर्दन तुझ्या हत्यारानं उतरून दे फेकून तटावरून. नाही नाही सोसवत ह्यो नरक राजा." म्हाताऱ्याने आपले तोंड ओंजळीत झाकले. पोरासारखा तोच फुंदू लागला. हैतबाचे बोलणे ऐकताच राजांचे उभे अंग न अंग ताठरले. डोळे संतापाच्या ठिणग्या फेकू लागले. पण त्या म्हाताऱ्याचे सांत्वन करायला राजांना शब्द सापडेनात. छातीवरच्या कवड्या तटबंदीच्या दगडा एवढा आकार घेऊन जीव दडपून टाकताहेत असे त्यांना वाटले. म्हातारा हैतबाच्या खांद्यावर हात ठेवताना राजांच्या डोळ्यातून टपटप पाणमोती कोसळले. हे बघताच मात्र कमरेत वाकलेला चक्क हैतबा एकदम ताठखडा झाला. पेटत्या डोळ्यांनी डोक्यावरची लाल पिवळी चक्री पगडी झुलवीत म्हणाला, "नाही राज, आण हाय या म्हातारा धुयाची तुला. डोळ्यात पाणी आणू नग. आमची कुणबाऊ जात घाय पातावानी. एक मेला तर 10 उपसतील. पर तू जगदंबेच्या दंडातला ताईत हायस. ताईत खरं खातर हाय. ह्या समद्यासनी तारशील तर त्यो तूच. मुजरा राज." राजांना मुजरा घालून हैतबा समोरच्या गर्दीत घुसला. दिसेनासा झाला. सुन्न सुन्न झालेले राजे संजीवनी माचीकडे पुढे न जाता तसेच माघारी फिरले. रानघानू, भोरट्या, धनछाडी या पक्ष्यांचे कितीतरी थवेचे थवे गडाच्या माच्यांवरून कळकळत झोपावत गुंजान माळवाच्या रोखाने मावळतीला चालले होते. त्यांचा कलकलाट नेहमीसारखा बिनघोर नव्हता. भेदरट, कातरलेला होता. राजांना तो जाणवला.
ते पक्षी दिलरच्या तोफखान्यातील भांड्यांच्या उडणाऱ्या भयानक दणक्याने भेदरून कन्हे पठारावर सोडून गुंजनमाळच्या आसऱ्याला चालले होते. नवख्या रानाशी जमवून घेताना त्यांचा कलकलाट बदलला होता. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की पुरंदरच्या वेढ्यात 15 दिवस झुंज देणारे निष्ठावंत मावळे, दिन गर्जना करणारे पठाण आणि आपल्या पोटच्या पोरांसारख्या मावळ्यांचे मरण पाहून गहिवरून जाणारे आपले राजे. शिवरायांचे हे अथंग प्रेम आणि मावळ्यांचे असीम त्याग याचे वर्णन आज आपण बघितले. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.